महाराज एखाद्या प्रवचनात कीर्तनात बोलायचं ठरवलं तर त्या महाराजात लोक म्हणतात महाराज जरा कट्टर मार्गाने बरोबर ना. धर्मच नाही राहिला तर अध्यात्म करायला जागा आहे का? बांगलादेश मधल्या हिंदूंकडे धर्मच नाही राहिला, संख्याच नाही राहिली तर जागा आहे का? बांगलादेशचा विषय आठवला म्हणून सांगतो. काय होईल हे जे सगळं चाललंय दिल्लीहून का बोलवलंय सांगण्यासाठी बोलवलंय. बांगलादेश मध्ये आता मागच्या 1 वर्षापूर्वी हिंदूंवर हमले झाले तसे तर कामच चालू असत्या. एक घरामध्ये 20 जिहादी दिसले आणि त्यांनी 16 वर्षाच्या मुलीला पकडलं. तिच्या आईला खांबाला बांधलं, बापाला खांबाला बांधलं, दोन्ही भावांना खांबाला बांधलं आणि त्यांच्या डोळ्यात देखत्या मुलीवर 20 लोकांनी बलात्कार का केलं? काय दोष होता? काय दोष होता त्या मुलीचा? तिचा दोष होता की हिंदू आहे. ज्या ठिकाणी हिंदू घडलेला महाराष्ट्र त्या ठिकाणी होतंय. सांगत नाही तुम्हाला म्हणून तुम्हाला माहिती येत नाही. हेच चाललंय. त्या मुलीचा दोष जो एवढा नव्हता हिंदू आहे. दुसरा दोष होता तो म्हणजे मागच्या आज तुम्ही संपत्ती कमावणार, पैसे कमावतात, बंगले धन्यवाद असं तुम्हाला वाटायला कसं चूक आहे. पाकिस्तानाला हिंदुत्वाची पिढी मागच्या पिढीला लाभ देतो तर तुम्ही आम्हाला तर आज तुमच्या पिढीवर किती वेळ लागायची फक्त आठवड्याची फक्त आठवड्याचा आणि महाराजांच्या चर्चा चालवली नव्हता. आम्ही आम्हाला पहिली 30 मध्ये ईश्वर होते ती कथा मला आठवली. ती कथा अशी आहे गावाला आमच्या कितीच्या झाडाला ईश्वर पक्षी बसलेले आहे. एक ठिकाणी आला त्याने गोळी मारली, एक पक्षी गेला, किती सगळे राहिले गणिताच्या पद्धतीने म्हणाल आणि समाजशास्त्राच्या नियमाने म्हणाल तर सगळे पक्षी म्हणजे